सांगलीत बुद्धिबळ महोत्सवाला सुरुवात. नूतन बुद्धिबळ मंडळ सांगली यांच्या वतीनं दरवर्षीप्रमाणे यंदाही बुद्धिबळ भीष्माचार्य कैलासवासी भाऊसाहेब पडसलगीकर बुद्धिबळ महोत्सव उत्साहात आयोजित करण्यात आलेला आहे. गेली 56 वर्ष अखंड सुरू असलेल्या या स्पर्धांनी सांगली आणि बुद्धिबळ यांचे घट्ट नाते जपले आहे. मंडळाचे नवनियुक्त अध्यक्ष माननीय सोहन शिरगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली यंदाच्या महोत्सवात 8, 10, 12, 14 आणि 16 वर्षाखालील वयोगटातील स्पर्धा आयोजित करण्यात आल्या. याशिवाय रॅपिड स्पर्धा, टीम चॅम्पियनशिप, महिलांसाठी कैलासवासी सौ मीनाताई शिरगावकर खुली रॅपिड स्पर्धा, तसेच खुल्या गटासाठी आदरणीय कैलासवासी बाबूकाका शिरगावकर स्मृती फिडे रेटिंग स्पर्धा अशा एकूण 11 विविध स्पर्धांचा समावेश आहे. या महोत्सवात स्पर्धांसोबतच बुद्धिबळ प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आलं आहे, ज्यामुळे नवोदित खेळाडूंना मार्गदर्शन मिळणार आहे. हा महोत्सव सांगली शिक्षण संस्थेच्या डॉक्टर बापट बाल शिक्षण मंदिर येथे 2 एप्रिलपासून सुरू असून 14 जूनपर्यंत चालणार आहे. याबाबत माहिती देताना चिदंबर कोटीभास्कर यांनी महोत्सवाच्या आयोजनाची रूपरेषा स्पष्ट केली आहे. यावेळी प्राध्यापक रमेश चराटे, चिंतामणी लिमये, खजिनदार सौ स्मिता केळकर, प्राध्यापक डॉक्टर माधुरी कात्रे तसेच फिडे पंच दीपक वायचळ उपस्थित होते. नूतन बुद्धिबळ मंडळातर्फे घेण्यात येणारा 57वा बुद्धिबळ महोत्सव भाऊसाहेब पडसलगीकरांच्या नावानं आपण घेतोय. ते मंडळाचे संस्थापक अध्यक्ष होते. त्या महोत्सवामध्ये आपण नवले सरांचं ट्रेनिंगचा कॅम्प घेतोय. ते शिरगावकर सरांची 2 लाख रुपयाची रेटिंग स्पर्धा असा 1 महिन्याचा पूर्ण कार्यक्रम आहे. त्यामध्ये आपण विविध 11 स्पर्धा घेतोय. 8, 10, 12, 14, 16 वयोगटाच्या स्पर्धा घेतोय. 2 रॅपिड लागू, त्यानंतर चितळे यांच्या स्पर्धा घेतोय. चितळ्यांची आपण टीम टुर्नामेंट घेतोय, ज्यात 5 प्लेयरची एक टीम असेल. त्याला 500 रुपये एंट्री फी आहे आणि त्या 2 कॅटेगरीमध्ये आपण घेतोय. एक ओपन कॅटेगरी आहे आणि एक जी प्रोफेशनल कॅटेगरी आहे, म्हणजे इंजिनियर, डॉक्टर, LICतले, बँकेतले अशा टीम एकत्र करून त्यांना एक बक्षिसं ठेवले आणि खेळाडूंसाठी एक अशी बक्षिसं ठेवले. कांतेंची आणि लागूंची ह्या आपण ओपन स्पर्धा घेतोय. येणार जोशांची 10 मिनटं 5 सेकंदाची लाईटनिंग स्पर्धा घेतो. आणि ह्या महोत्सवाचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य म्हणजे आता सगळ्या ठिकाणी स्पर्धा होतात त्या 10, 5, 10, 10 अशा टायमिंगनं होतात. आपण ह्या स्पर्धा वयोगटासाठी 20 मिनटं प्रत्येक खेळाडूला आणि 5 सेकंद इन्क्रीमेंट अशा पद्धतीने घेतो आहे की जेणेकरून ह्या वयोगटातल्या खेळाडूंना खेळाबरोबर लिहायचं ज्ञान यावं म्हणून मंडळ त्यांना लिहिण्यासाठी स्कोरशीट पुरवणार आहे. आणि जेणेकरून खेळाडूंनी ते स्कोरशीट भरावे, जी खेळी खेळली आहे ती लिहावी अशी अपेक्षा आहे. यावर्षी आम्ही ते कंपल्शन केलं नाही आहे, पण शक्यतो खेळाडूंना लिहिता यावं हा उद्देश त्यातला सफल व्हावा अशी आशा आहे. आणि जे लिहिलेला स्कोरशीट त्यांनी घरी आपल्या आईवडिलांना आपण कोचिंग घेतो त्यांना दाखवून आपल्या चुका कुठं झाल्या आहेत हे त्यांचं त्यांना कळावं हा त्यामागचा मोठा उद्देश आहे. त्याचप्रमाणे जेव्हा खेळाडू वरच्या स्तराला खेळायला जातो नॅशनल इंटरनॅशनलला, तेव्हा लिहिणं हे कंपल्सरी असते. पण आत्ताच्या या 2020च्या युगात लिहिणं विद्यार्थी विसरून गेले, तर ते आपण पुन्हा या महोत्सवाच्या दरम्यान सुरू करतो आहे. आणि ही महोत्सवाची सगळ्यात मोठी अचिव्हमेंट आमची हीच आहे असं मला वाटतं. धन्यवाद.